नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वाटकडे. आज आडगाव तालुका कंधार जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी काही नागरिकांच्या माध्यमातून आमचे मित्र मान्य श्री रमेश भोसले यांच्या माध्यमातून आज या गावात आले गेलेला आहे आणि या गावातील नागरिकांच्या काही अडचणी आहेत. त्या अडचणी मला सांगितल्या गेल्या, त्यावर आम्ही 100% निर्णय घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी एक ॲडव्होकेट या नात्याने मला रमेश भोसले यांनी सांगितलं की अंजना जे प्रकल्प आहे अंजना पळशी किशोर येथे त्या प्रकल्पाचं पाणी मोवाडीपर्यंत आलेलं आहे. ते पाणी पाटाद्वारे कोणता पाट आहे दावा कालव्यानं आलेलं आहे, परंतु ते पाणी पुढे आलेलं नाहीये. यावर शासनाने त्या काळी सर्वेक्षण केलं असेल आणि त्या पद्धतीपर्यंत आलेलं आहे. आमची मागणी काय आहे की पावसाच्या पाणी जे पडतं ते नदीमध्ये येतं, जे नदी धरण ओव्हरफ्लो होतं आणि ते वाहून जातं. ते पाणी वाहून जायच्या टायमाला जेव्हा ओव्हरफ्लो होतो जेव्हा तलाव, ते पाणी अंजना पळशी धरणातून ते डाव्या कालव्यामार्गे मोहाडी पुढे जे या आडगाव भोसले आजूबाजू भागातील जे पाझर तलाव आहे ते पाणी त्या ठिकाणी आणण्यात यावं, जेणेकरून जवळपास वर्षभर ते पाणी टिकू शकतं आणि वर्षभर या नागरिकांच्या शेतींना म्हणजे जवळपास 1000 हेक्टर म्हणजे 2500 एकर जमीन त्या तलावावर अवलंबून आहे. त्या तलावाच्या माध्यमातून त्यावर या शेतीमध्ये जे नागरिक राहत आहे त्यांचा पिण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे. तसेच त्यांचे जे पशुधन आहे, शेळ्या बकऱ्या ढोरं जे आहे ते त्यांना सुद्धा पाण्याची अडचण येते. उन्हाळ्यात त्यांना पाण्याची अडचण येते, म्हणजे हिवाळ्यातच यायला लागते. आता सध्या सगळे जे छोटे छोटे आहे लघु पाटबंधारे हे कोरडे पडलेले आहे. तर आमची शासनाला विनंती आहे, या भागातील जे तलाव आहे या तलावाच्या माध्यमातून आम्हाला जे डाव्या कालव्यानं जे पावसाच्या माध्यमातून पाऊस पडतो ते नदीत पाणी वाहून जातं, ते पाणी वाहून जाऊ नये. ते पाणी आमच्या गावातील जे छोटे छोटे लघु पाटबंधारे आहे त्यांच्यापर्यंत यावं, ते पाणी आणून सोडलं गेलं पाहिजे. त्यासाठी केवळ आणि केवळ वाडी ते आडगाव शहरापर्यंत 2 ते 2.5 किलोमीटरचाच रस्ता आहे, म्हणजे नाली आहे. ती नाली त्यांनी तळकटी केली. आम्हाला हिवाळ्याच्या पिकासाठी पाणी नकोय, आम्हाला पाणी पाहिजे ते पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी. आमच्या तलाव कोरडे पडतात. आमच्या तलावांना म्हणजे आडगाव परिसर, नाचोली परिसरामध्ये जे तलाव आहे त्यांना दुरून पाणी वाहून ते तलाव भरेल अशी परिस्थिती नाहीये. तशी परिस्थिती असल्यामुळं ज्या तलावामध्ये पाणी दुरून वाहून येत नाही ते तलाव भरत नाही, ते पावसात सुद्धा कोरडे राहतात. मग ते कोरडे राहतात, मग त्याला शासनाच्या पॉलिसी आहेत. ज्या गोदावरी पाटबंधारे विकास महामाध्यमाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आपल्या आता छत्रपती संभाजीनगरमध्ये काम चालू आहे. आता येसगाव ते वाकोद प्रकल्प ही जी प्रोजेक्ट आहे त्या पद्धतीचा प्रोजेक्ट फक्त हा 2.5 किलोमीटरचा आहे. तो तरी खूप मोठा लांब आहे. तो शासनाने उपलब्ध करून दिला. तिथे काम चालू आहे, प्रगतीपत्र काम आहे, रात्रंदिवस आम्ही तिथे बघतोय. पण आमचं हे जे आहे किशोर तलावामधलं हे पाणी इथला हा उपक्रम राबवले गेला पाहिजे. माझी या भागाचे जे पदाधिकारी आहेत, प्रसिद्ध पदाधिकारी तहसीलदार साहेब आहे, जिल्हाधिकारी साहेब आहे, या भागाचे जे सिंचन याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे, गोदावरी पाटबंधारे खातं आहे, त्यामध्ये ते अधिकारी जबाबदार आहे. त्यांना विनंती आहे की आमचे रमेश भोसले साहेब व त्यांच्या सर्व टीमनं मागील बऱ्याच वर्षापासून याचा पाठपुरावा केलेला आहे. जवळपास प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत निवेदन दिलेलं आहे. बऱ्याच शासनाच्या पदस्थित अधिकाऱ्यांनी त्या गोदावरी पाटबंधारे खात्याला पत्र दिलेलं आहे. त्याचं लवकरात लवकर सर्वेक्षण करण्यात यावं आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून याचं बजेट ठरवण्यात यावं आणि हा लवकरात लवकर ही नाली तयार करून देण्यात यावी, फास्ट ट्रॅक नाली तयार करून देण्यात यावी अशी मागणी झाल्यानंतर त्यांनी पत्र दिलेले आहे. या भागाचे प्रसिद्ध अधिकारी तसेच या भागाचे आमदार साहेब, या भागाचे खासदार साहेब यांनी सुद्धा त्यांना पत्र दिलेलं आहे. तरी सुद्धा अद्याप ते झालेलं नाही. तर या शासनाच्या वतीनं, या नागरिकांच्या वतीनं, या गावाच्या वतीनं चिंचोली लिंबाची परिसरातील, नाचोली परिसरातील नाचनवेल, आडगाव, शेलगाव, दहेगाव, सारोळा आणि या मोहाडी या भागातील जे जिगाव या भागातील जे नागरिक आहे त्यांच्या ज्या शेत्या आहे त्यांना सिंचनाखाली आणण्यासाठी, त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ही जबाबदारी लवकरात लवकर पार पाडावी. कारण की यासाठी मोठ्या प्रमाणात बजेट त्यांच्याकडे आहे, परंतु वापरण्यासाठी त्यांनी तसं उपक्रम लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे. आपल्याला काय वाटतं भोसले साहेब? नमस्कार.
मी माझे सरपंच उपसरपंच आडगाव बऱ्याच वर्षापासून आमचं गाव साहेब हे निपाणी आडगाव असून हे मुळातच इथं कोरडवाहू शिवार आहे सगळं आणि आमच्याच जवळ इथं बाजूला अंजना नदी वाहते, तिकडून पूर्णा नदी वाहते, परंतु आमच्या शिवारात आजही आमच्या एकाही पाझर तलावात पाणी नाही। किशोर अंजना पळशी प्रकल्पाचे पाणी ओव्हरफ्लो आजही प्रचंड प्रमाणात जिथं पूर नदीला चालू आहे आणि आमच्या शिवारातील सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी। एकही थेंब आमच्या पाझर तलावात आमच्या शिवारात पाणी नाही। आमच्या पाचही पाझर तलावावर कोरडे आहे। तरी शासनानं आमची एक विनंती आहे, मी यापूर्वी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ कडा कार्यालय आणि खासदार साहेब त्या काळचे पालकमंत्री आणि आताचे खासदार साहेब तसेच संजनाताई या सगळ्यांना निवेदन, अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन वेळोवेळी दिलेले आहे। 2023 पासून मी आतापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना भेटून याचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भात गावकऱ्यासह 50-50, 100-100 लोक तिथं आम्ही घेऊन गेलेलो आहे। तरी आता म्हणजे आम्हाला आमच्या शिवारात पाणी नाही आणि शेजारून पाणी वाहून चाललं, हे फार मोठं दुर्दैव आहे आमचं। जर आता या कामाची जर शासन दखल घेत नसेल तर मला आता उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही किंवा एक आम्ही मोठं आंदोलन करू। तरी शासनानं याची वेळीच दखल घ्यावी आणि लोकांना हे शेतीचं पाणी उपलब्ध करून द्यावं। शेतीला वाया जाणारं पाणी आमच्या पाझर तलावात सोडून या कोरडवाहू शेतीला जीवदान द्यावं अशी मी एक कळकळीची विनंती करतो। नसता आता आम्हाला आंदोलन किंवा उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही। तरी एका 15 दिवसात आम्ही ही भूमिका शासनासमोर मांडून आणि आम्ही उपोषणाला बसणार आहेत, याची शासनानं दखल घ्यावी। तशीच मला आता या संदर्भात, कारण पाटाचे पाणी जे आहे ते 70-80% पाणी वाया जातं, ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही। मला ही सुपर लाईन करण्यासाठी एक रीट याचिका मी माझ्या स्वखर्चानं दाखल करणार आहे, याची शासनानं जबाबदारी दक्षता घ्यावी। तर आपल्याला लक्षात आलेलं की या भागातील नागरिकांचं कसं भावना आहे, कारण की हजारो हेक्टर जमीन या पाण्याखाली यायला पाहिजेत। ती पाणी उपलब्ध असून सुद्धा छोटा प्रकल्प आहे, काहीच नाहीये। फक्त 2-4 किलोमीटर जी आहे पाटबंधारे खात्याकडून माध्यमातून जी चारी आहे तीच करणं आहे, दुसरं काहीच या लोकांचं मागणं नाहीये, परंतु ती सुद्धा होत नाहीये। ही खूप खेदाची बाब आहे आणि नागरिकांचा आता एकदम आक्रोश उभा राहिलेला आहे। यांचं म्हणणं आहे की आम्ही जन आंदोलन उभे करण्याच्या पहिलेच जर शासनाने ते मंजूर करून दिलं तर नक्कीच या सर्व नागरिकांचे जे बी काही प्रश्न आहे शेतीविषयी ते मार्गी लागतील आणि या नागरिकांना त्याचा फायदा होईल। अजून कोणाला परत जन आंदोलनामध्ये आम्ही आमचे जे आत्ताच आमच्या माजी उपसरपंचांनी जी काही माहिती दिली त्या संदर्भात सरकारला मी एवढीच विनंती करतो की तब्बल मराठवाड्यात नंबर 1चं आडगाव भोसले आणि आडगाव फौजी म्हणून ओळखलं जातं। त्यामुळं सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे की जर आता काही याच्यावर तोडगा काढला नाही तर आम्ही आमचे जे सैनिक आहे त्या सैनिकांना सुद्धा एक गावातर्फे ग्रामपंचायततर्फे आम्ही नोटीस पाठवू की तुम्ही सुट्टीवर या आणि त्यांच्यासोबत आमच्या गावात 80च्या वरती शिक्षक सुद्धा आहे, त्यानंतर 60 ते 65 पोलीस कर्मचारी सुद्धा आहे, त्यानंतर वकील, डॉक्टर सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या गावातील ओळख सुद्धा आहे आणि नोकरदार वर्ग सुद्धा आहे। या सर्वांना आम्ही विनंती करून गावाकडे बोलून आणि रास्ता रोको आणि उपोषणाचा मार्ग निवडू। जर या आमच्या पाझर तलावाचा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्हाला हे ठोस पाऊल उचलावं लागेल। त्यामुळं सरकारने ही गोष्ट आणि ही बाब गांभीर्यानं घ्यावी अशी माझी सरकारला नम्रतेची विनंती आहे। कारण काय होतं माहिती का, जोपर्यंत बरसात असते तोपर्यंत शेतकरी कसा तरी आपले माल हाल पिकवत असतो आणि निसर्गाच्या भरोश्यावरच शेती चालू असती। पण एकदा का पाऊस उघडला, पाऊस येणं बंद झाल्याच्या नंतर अक्षरशः हिवाळ्याच्या शेवट नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सुद्धा आमच्या कोरडवाहू भागाला किंवा फकीरवाडी साईडला पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न हा निर्माण होत असतो। त्यामुळं सरकारने याच्यावर गांभीर्यानं लक्ष करून या पाण्याचा जो प्रश्न आहे तातडीने
लवकरात लवकर सोडवा ही माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे. तर या गावाचे नागरिकांचा जो प्रश्न आहे, माझी अपेक्षा आहे शासनाकडून की लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करावा, एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुन्हा एकदा जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढं काम करा ना साहेब. कट करा. हो.